नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी पाहू शकता परभणी जिल्ह्यातील मिरखेल येथे राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे आढावा बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं व तसेच अधिक मास निमित्त भोजनाचाही कार्यक्रम करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय बबनरावजी घोलप, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य, विशेष उपस्थिती माननीय राहुल पाटील, आमदार विधानसभा परभणी, प्रमुख मार्गदर्शक माननीय माधवरावजी गायकवाड, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ, तसेच प्रमुख पाहुणे माननीय संभा वाकुजी वाघमारे, मराठवाडा संपर्क प्रमुख, राष्ट्रीय चर्मकार महासंघ। यावेळेस पाहू शकता पुणे येथील विमल आबा सातपुते यांच्यातर्फे 65 महिलांना साडी वाटप करण्यात आले। खूप सुंदर असा या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं होतं। मुरलीधर भागुजी ठोंबरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार संघ महासंघ परभणी यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मराठवाडा उपाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तथा अध्यक्ष युवा रविदास महाराज प्रतिष्ठान परभणी, कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून सुदाम सोपानराव चव्हाण। त्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती काय द्याल? आज कार्यक्रम राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा मिरखेलच्या वतीने अतिशय सुंदर अशा आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चर्मकार समाजाच्या मेळाव्याचं आयोजन केलं। त्यामध्ये महिलांना वस्त्रदान आमचे बाळासाहेब सातपुते साहेब आणि बाळासाहेब दोंगडे ह्या दोघांच्या अथाक परिश्रमातून आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यामध्ये समाजाचं प्रबोधन आणि समाजाला एकत्र करण्यासाठी ह्या दोघांच्याही धडपडीला आपण सगळ्यांनी दाद दिली पाहिजे। आणि विशेष म्हणजे हे कार्यक्रम घेण्याचं कारणच असं आहे की समाजामध्ये आता जे उपवर्गीकरणाचा मुद्दा चालू आहे ह्याच्या संदर्भामध्ये समाजामध्ये जागृती करण्याचं काम राष्ट्रीय चर्मकार महासंघ गेल्या 2 महिन्यापासून करत आहे। त्याचाच हा एक भाग आहे। आणि येणाऱ्या 30 तारखेला राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून मुंबई आझाद मैदानावर जो उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा आहे त्या संदर्भात ही जागृती करण्याचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। आपण समाज बांधवांना येणाऱ्या 30 तारखेच्या मोर्चाबद्दल काय आवाहन करणार? माझं समाज बांधवांना हेच आव्हान आहे की जे घोलप साहेबांनी सांगितलं की आपल्याला सर्व महाराष्ट्रामधून जवळजवळ आम्हाला 3-4 लाख चर्मकार समाज बांधवांना मुंबईला एकत्र यायचं आहे आणि प्रत्येक समाज बांधवांना आपण घरातून बाहेर निघावं आणि मुंबईच्या दिशेनं 30 तारखेला यावं, हेच आपल्या माध्यमातून मी समाज बांधवांना आवाहन करतो।